नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सायली बाजट. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. उन्हाळा चालू झाला आहे. लहाना मोठ्यांना सगळ्यांनाच आईस्क्रीम खायची इच्छा होते आणि आपण बाहेरून आईस्क्रीम मागवतो किंवा बाहेर खायला जातो. पण ते सगळेच आईस्क्रीम खरे आहेत का? खरंच आईस्क्रीम खात आहे या फ्रोझन डेझर्ट? आईस्क्रीमच्या नावाखाली पाम ऑइल खात आहे, हे आपण शोधलं पाहिजे. आजकाल मार्केटमध्ये मिळणारे सगळेच आईस्क्रीम नसून फ्रोझन डेझर्ट नावाने विकतात आणि त्याच्यामध्ये पाम ऑइलशिवाय दुसरं काहीच नाही. खऱ्या आईस्क्रीममध्ये दूध, क्रीम आणि नैसर्गिक घटक असतात. पण फ्रोझन डेझर्टमध्ये पाम ऑइल यूज केलं जातं. सिंथेटिक कलर्स यूज केल्या जातात, जे की आपल्या शरीरासाठी खूप हार्मफुल आहेत. काही कालांतराने आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. हृदयाचे काही विकार होऊ शकतात. वजन वाढू शकतं प्रचंड प्रमाणात. मुलांमध्ये चिडचिडपणा वाढतो. हाय एनर्जी तुम्हाला बघायला मिळेल मुलांमध्ये. पण तात्पुरत्या टेस्टच्या नावाखाली आपण शरीरामध्ये पाम ऑइल टाकतो आहे. सो पुढच्या वेळी आईस्क्रीम विकत घेताना तुम्ही आईस्क्रीम विकत घेताय की फ्रोझन डेझर्ट हे नक्की चेक करा. घरी जर तुम्हाला मुलांना हेल्दी आणि टेस्टी आईस्क्रीम बनवून खाऊ घालायची असेल तर कमेंटमध्ये रेसिपी टाईप करा. मी तुमच्याशी रेसिपी शेअर करेन. तुम्ही काय खाताय हे नक्की समजून घ्या, कारण छोटा फरक तुमच्या शरीरावर खूप मोठा परिणाम करू शकतो. स्टे ट्यून्ड फॉर हेल्दी टिप्स.